मागील 3 दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। यामध्ये कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो, फळांचा राजा, आंब्याला आलेले मोहर अशा पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कधी ढगाळ तर कधी अधूनमधून हलक्या स्वरूपात पावसाच्या लहरी पडत आहेत। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या कांदा पिकाची लागवड तसेच गहू, हरभरा व टोमॅटो यासारख्या पिकांवर करपासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे। बळीराजाने मोठ्या प्रमाणावर खर्च करून कांदा शेती कशीबशी उभी केली, मात्र आसमानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही। शेतीसाठी पाण्याचा व खताचा तुटवडा, त्यातच विद्युत पुरवठ्याचा होणारा खेळखंडोबा या सर्वांवर मात करत बळीराजाने कशीबशी शेती उभी केली। मात्र मागील 2 दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। बहुतांशी भागात उभे असलेले गहू भुईसपाट झाले, तर कापणी झालेले गहू व हरभरा यांचे नुकसान झाले आहे। वातावरण बदलामुळे पिकावरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे। या बदललेल्या वातावरणामुळे बळीराजा मात्र हतबल झालाय। आंब्याच्या झाडाला जे मोहर फुटले आहे त्यासाठी सध्याचे हवामान हे धोक्याची घंटा ठरत आहे। गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील परिसरातील आंबा पीक हे धोक्यात आले आहे। म्हणून यावर्षी अवकाळी पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे गळून पडलेल्या मोहराने आंब्याच्या गोडव्याला घरघर लागलेली दिसून येत आहे। त्या ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता वाढली असून या वातावरणाचा परिणाम पिकांवर होताना दिसू लागलेला आहे। 2-3 दिवसापासूनच्या वातावरण बदलामुळे कांदा, टमाटासारख्या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागलेला आहे। 2.5-3 महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा रोपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। या वातावरणातून पिकं कशीबशी सावरत असताना पुन्हा एकदा खराब हवामानाचा परिणाम पिकांवर जाणवू लागलेला आहे। फळांचा राजा आंबा, मोहरावर देखील या खराब हवामानाचा परिणाम होताना दिसू लागलेला आहे। प्रबंधभूमी न्यूजसाठी गिरीधर पवार, मोहोबारी, कळवण।